श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. परमेश्वर शिवशंकर व माता पार्वती यांचा कुमार म्हणजेच तेजस्वी कार्तिकेय स्वामी. मोरावर आरूढ सहामुख असलेले दिव्य रूप धारण केलेले ज्ञान व पराक्रमाचे प्रतीक असे हे कुमारस्वामी. ज्याला त्यांच्या दर्शनाची संधी लाभते त्यांचे जीवन धन्य होते आणि त्यांची सर्व पापे अग्निप्रमाणे नष्ट होतात. आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जी आपल्याला शिकवते की श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरण यामुळे अगदी मोठ्या पापाचा सुद्धा नाश होतो. कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिकेय स्वामीची पापनाशक कथा. कथेला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. एकेकाळी मगध देशात एक ब्राह्मण राहत होता. तो विद्वान होता, पण मनाने अत्यंत दुर्बल व सांसारिक मोहात गुंतलेला होता. लोभ, क्रोध आणि मद्यपान यामुळे त्याच्या जीवनात अधर्माचे कृत्य घडू लागले. त्याच्या पापकर्मामुळे त्याला आयुष्यात वारंवार दुःखे, अपयश व रोग भोगावे लागत होते. त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्या आचरणामुळे दुःखात जगत होती. घरात शांती उरली नव्हती. एक दिवस त्या ब्राह्मणाला स्वतःची चूक कळाली. तो पत्नीस म्हणाला, आपल्या जीवनात किती संकटे आहेत, हे सर्व माझ्या पापकर्मामुळे आहे. आता आपण एखादा देवतेचे आश्रय घ्यायला हवे. पत्नीच्या संमतीने दिली. दोघेही आपला संसार सोडून हिमालयाकडे तीर्थयात्रेला निघाले. अनेक मंदिरे, आश्रम, तीर्थे येथे त्यांनी देवदेवतांचे पूजन केले, पण त्यांना शांती लाभली नाही. शेवटी ते कुमारस्वामी कार्तिकेय यांच्या पर्वतावर, जे दक्षिण दिशेला पल्लनी, तिरुपकुंदम, स्वामीमलय ही त्यांची पवित्र स्थाने सांगितली आहेत, ते तेथे पोचले. तेथे त्यांनी मोठ्या कष्टाने तप सुरू केले. अन्नत्याग करून ते केवळ ज्वलावर राहू लागले. सतत ओम स्कंदाय नमः हा मंत्र जपत राहिले. अखेर त्यांच्या तपश्चर्येचे प्रसन्न होऊन कार्तिकेय स्वामी मोरावर आरूढ होऊन त्यांच्या पुढे प्रकट झाले. तेजस्वी सहा मुखाचे रूप, करकमलात शक्तिधनुष्य, त्रिशूल व वज्रधारी देव पाहून ते ब्राह्मण दाम्पत्य नतमस्तक झाले. कार्तिकेय स्वामीला पाहून ते ब्राह्मण दाम्पत्य म्हणाले, हे स्वामी, आम्ही अज्ञानाने अनेक पापे केली, त्याचा भार आमच्या जीवावर आहे. कृपा करून आम्हाला मुक्त करा. कार्तिकेय म्हणाले, हे साधकांनो, माझे दर्शन घेणाऱ्याची पापे अग्निप्रमाणे जळून भस्म होतात, परंतु फक्त दर्शन पुरेसे नाही. मन, वचन आणि कृती शुद्ध असावी लागते. जो मनुष्य श्रद्धेने माझा षष्ठी व्रत करतो, माझे नामस्मरण करतो, मोर वाहनाला अग्र अर्पण करतो, त्याची 7 जन्माची पापे नष्ट होतात. तुम्ही आता भक्तीने माझे पूजन करा. सत्य, दया आणि संयम या गुणाचा अंगीकार करा. मग तुम्ही पापमुक्त व्हाल आणि मोक्ष मार्गावर प्रगती कराल. ब्राह्मण दाम्पत्याने कुमारस्वामीच्या आज्ञेप्रमाणे षष्ठी व्रत केले, उपवास केला आणि भक्तिभावाने त्यांच्या नावाचा जप करू लागले. काही दिवसात त्यांचे सर्व दुःख नाहीसे झाले. घरात शांती, समृद्धी व आनंद भरून राहिला. या प्रकारे कार्तिकेय स्वामीच्या दर्शनाने
आणि पूजनाने त्या ब्राह्मण दाम्पत्याचे सर्व पापे नष्ट झाली. या प्रकारे कार्तिकेय स्वामीच्या दर्शनाने आणि पूजनाने त्या ब्राह्मण दाम्पत्याची सर्व पापे नष्ट झाली. कार्तिकेय स्वामीचे दर्शन हे पापनाशक आहे. भक्ती, उपवास व नामस्मरणाने जीव पवित्र होतो. जो कोणी श्रद्धेने कुमारस्वामीची सेवा करतो त्याला जीवनात विजय, ज्ञान व सुख प्राप्ती होते. आजही दक्षिण भारतात व महाराष्ट्रात षष्ठी व्रत, स्कंद षष्ठी उत्सव आणि कार्तिकेय स्वामीचे पूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. ओम स्कंदाय नमः. ओम कुमारस्वामीने नमः. अशा रीतीने त्या ब्राह्मण दाम्पत्याने कुमारस्वामीच्या चरणी शरणागती पत्करली. त्यांनी भक्तिपूर्वक षष्ठी व्रत केले, मोर वाहनाला अर्घ अर्पण केले, नामस्मरण केले आणि पाहता पाहता त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून गेले. भाविकांनो, कार्तिकेय स्वामीचे नामस्मरण हेच पापनाशक आणि जीवन सुंदर करणारे आहे. त्यांच्या दर्शनाने अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो आणि हृदयात शांती व प्रकाश नांदतो. म्हणूनच आपण सर्वांनी भक्तिभावाने रोज त्यांना नमन करूया. ओम स्कंदाय नमः. ओम कुमारस्वामीने नमः. गणगौरव, शांती, सुख व विजय याच आशीर्वादाची आपणास देणगी. कार्तिकेय स्वामीच्या चरणी साष्टांग प्रणाम. आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये ओम स्कंदाय नमः लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.